तर प्रकाश आंबेडकरांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे। वंचित जी भूमिका घेईल त्याच्या पाठीशी उभे राहा असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलंय। महाविकास आघाडीत अडचण होऊ नये म्हणून व्यक्तिगत हेवेदावे बाजूला ठेवले, मात्र आज चळवळीलाच लाचार केलं जातंय अशी टिप्पणी सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी केली आहे। वंचितच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतायत प्रकाश आंबेडकर की वंचित जी भूमिका घेईल त्याच्या पाठीशी उभे। माझ्या आजोबाने चालवलेली चळवळ ही लाचारीच्या विरोधात होती आणि लाचारी ही मी पण त्या ठिकाणी मान्य करणार नाही। युतीमध्ये अडचण येऊ नये म्हणून व्यक्तिगत वाद किंवा हेवेदावे हे आम्ही येऊ दिले नाही, पण जिथे चळवळीलाच लाचार केल्या जाते आणि लाचार करून संपवल्या जाते त्या ठिकाणी आम्ही कदापिही मान्य करणार नाही अशी परिस्थिती आहे। मी सर्व शाहू फुले आंबेडकरी मतदाराला माझं असणारं आव्हान आहे की आपण जिंकलो पाहिजे ही भावना आहे, पण मी आज आपल्याला असणारा सांगतोय की काही गोष्टी बोलू शकत नाही, पण अनेक ठिकाणी आपण जिंकलोत अशी असणारी परिस्थिती आहे। तेव्हा चळवळीचा विचार हा सगळ्यात महत्त्वाचा भाग, व्यक्तिगत विचार हा व्यक्तीपर्यंत मर्यादित राहतो। आपण सार्वजनिक जीवन जगतो, त्याच्यामुळे सार्वजनिक ठिकाणी आणि सार्वत्रिक जो निर्णय घेतला जातो त्याला मान सन्मान आपण दिला पाहिजे आणि त्या प्रमाणात वागलं पाहिजे। तेव्हा वंचित बहुजन आघाडी जी भूमिका घेईल त्या भूमिकेला फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसांचा 100% पाठिंबा आहे असं मी आपल्या सगळ्यांकडून गृहीत धरतो। जय भीम।